जिल्हा प्रशासन कोल्हापूर मार्फत दिनांक 15/9/2025 ते 29/9/2025 या कालावधीत नशामुक्त प्रबोधन पंधरवडा आयोजित करण्यात आलाय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। अंमली पदार्थ केवळ तरुणांचं आरोग्य नष्ट करत नाहीत, तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भावी पिढीचं अतोनात नुकसान करतं। अंमली पदार्थांचं सेवन, साठा, वाहतूक, विक्री आणि वितरण यांना प्रभावी आळा घालणे हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे। सदर अभियानाअंतर्गत शाळा, महाविद्यालय, शासकीय, बिगर शासकीय कार्यालये तसेच समाजातील सर्व घटकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। मुरगुड नगर परिषद मुरगुड अंतर्गत नशामुक्त भारत अभियान नोंदणी केंद्राचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब यांच्या हस्ते आज दिनांक 23/9/2025 रोजी संपन्न झाला। सदर कार्यक्रमांमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी नशामुक्ती अभियानासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केलं। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय प्रांताधिकारी सो श्री प्रसाद चौगुले साहेब, माननीय तहसीलदार सो श्री अमरदीप वाकडे साहेब, माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी करे साहेब व दुय्यम निबंधक श्रीमती PM पवार मॅडम यांनी उपस्थिती दिली। सदर कार्यक्रमासाठी शहरातील युवक, महिला, पत्रकार, विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय मुख्याधिकारी श्री अतिश वाळुंज साहेब यांनी केली। सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहल नरके मॅडम यांनी केलं। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।